हॅलो, फिटनेस साहेब आहेत का? मी राधिका सुभेदार बोलून राहिले. नाही नाही, मला त्यांच्याशीच बोलायचंय. हो. नाही का? कुठे? बर बर, ठीक आहे ठीक आहे. नाही, त्यांच्याशीच बोलायचं होतं. मी नंतर करते फोन. हो, ते आल्यानंतर. ठीक आहे, थँक्यू. चिटणीस साहेब पण बाहेरगावी गेलेत. अजून महिनाभर तरी संपर्क होणार नाही. हे असं नुसतं फोनाफोनी करून काहीच होणार नाही. स्वतः जाऊन भेटलं पाहिजे. बाले, मला माहितीये तू खूपच प्रॉब्लेम मध्ये आहेस, पण काळजी करू नकोस. आज मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. एवढीच माझी मदत. बाले, दादा दादा, अरे ये ये. कधी आलास? माझं लक्षच नव्हतं. दादा, अरे येण्याच्या आधी फोन तरी करायचास ना. अगं तुझ्या वहिनीला फोन करून सांगितलं होतं मी. हो का? ती विसरली असेल. पण काय रे दादा, तू मला काऊन नाही फोन केला इतक्या दिवसात? मी इतकं वाट पाहत होती तुझ्या फोनची. अगं कामाची खूप गडबड होती ग, त्यातून वेळच झाला नाही. बरं जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे? आता बरी आहे. बरं बाले, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? दादा आधी बस तरी मग सांग. अगं नाही नाही, थांब ऐक. अगं मी ज्या कंपनीत काम करत होतो ना, तिथून मला सगळी थकबाकी मिळाली. हो का? ठीक आहे, पैसे. एकदमच बढिया. वहिनी, अगं गुड न्यूज आहे. हो, ऐकला ना मी तुम्हा दोघा बहीण भावाचा प्रेमाचा संवाद. कंपनीकडनं मिळालेले पैसे बायकोला न देता बहिणीकडे देताय. अगं तसं नाही वहिनी. नाही कसं राधिका? अगं बघितलं ना मी. हे गपे भैताड, मी घरात आल्याला वाद सुरू करू नकोस लगेच. हे बघ, तुला काय वाटायचं ते वाटू देत, पण हे पैसे मी बालीला देणार. आणि ते पैसे इकडे. नाही हा, आपल्याला पण हवेत पैसे. मी नाही देणार. चित्रा, ते पैसे इकडे दे. मी देणार नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला. ते म्हणतोय ना तुला. दादा, अरे तू गप्प बस बाले. ला काय फुक्कटचं मिळतंय म्हटल्यावर आली लगेच बायकोचा हक्क दाखवायला. जा जा, चल आतमध्ये जा, चल. बरोबर आहे, द्या बहिणीलाच द्या पैसे. आता आपण इथे राहतोय त्याचे पैसे घेणार ना ही राधिका. चित्रा, दादा, दादा, हे असं काऊन केलंस तू? हा, बहिणीवरती हात उगारलास. अरे आपल्या घरची लक्ष्मी ती, तिला असं वागवतात का? आणि काय चुकलंय तिचं? बायको म्हणून तुझ्या पैशांवरती तिचा अधिकार आहे. ते काही नाही, तू चुकीचं वागून राहिलास. अगं पण बघितलंच ना ती कशी बोलतेय. ती जराही समजूतदारपणा नाहीये. नाही दादा, तू तिला पैसे दे बरं. या घरात तिचा असा अपमान झालेला मला आवडणार नाही. अगं पण बाले, तू पैसे दे. दे ते पैसे, मी वहिनीला देऊन देते. दादा, बाले, तुला इतकं वाटतं तिच्याबद्दल, पण ही भैताड काही सुधारणार नाही. वहिनी, हे घे पैसे. नकोयत मला. तुझ्या दादानी तुला दिलेत ना, ठेव तुझ्याकडे. अगं नको काऊन म्हणतेस? नवऱ्याच्या पैशावरती बायकोचा हक्क असतो. घे. आता माझा नवरा त्या भयाड शण्यावरती पैसे उधळतो,
हे माझं दुर्दैव. पण दादा तर तसा नाहीये ना. तो तुझ्यावरती सुजयवरती प्रेम करतो, तुमची काळजी घेतो. हो ना? म्हणून तुला दिले का पैसे? अगं तसं नाही. दादाला सध्याची माझी परिस्थिती माहितीये ना, म्हणून भावनेच्या भरात दिले असतील त्यांनी. पण हे तुझे पैसे, हे घे. याचं काय करायचं हे तू ठरवायचेस. हं? घे बरं. गेला ना राग? तुझ्याबद्दल काही नाही ग माझं म्हणणं, पण खरंच पैशांची गरज आम्हालाही आहे ना. यांना काही कळतच नाही. येऊ? मी खरंच हिला द्यायला हवे होते का थोडे? कशाला चांगुलपणा दाखवू? ही दाखवतीये तेवढा पुरे. स्वतः अडचणीत असताना लोक कशी काय एवढा चांगुलपणा दाखवू शकतात? काही नाही, मी मला हवं तसंच वागणार. अरे समिता कुठे आहे? मे बी तिला आज पण उशीर होईल. पण मी विलासला सांगितलंय की ती आल्या आल्या तिला कॉफी आणि बिस्किट्स द्यायचे. तिला आजकाल जेवण जात नाही, बट कॉफीने एनर्जी राहील ना. जेनी, तू स्वतःहून समिधाकडे लक्ष देतेस, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तिचं बिचारीचं सगळं व्यवस्थित होतं. एनिवे, आपलं टार्गेट पूर्ण होत आलं. तर स्पेशली जे नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करतो ना अब्रॉड, त्याचं पॅकिंग ऑन फ्लोर सुरू झालंय. तर उद्यापर्यंत ते कम्प्लीट होईल. व्हेरी गुड. अरे वा, कमाल आहे ना. म्हणजे वेळेत काम संपला याची मजाच काय वेगळी असते नाही? आणि आपण सगळ्यांनी एवढं मन लावून काम केलंय, एवढी मेहनत घेतलीय. गुरु सर आपल्यावर नक्की इम्प्रेस होणार. अरे तो इम्प्रेस झाला की नाही झाला काही फरक पडत नाही. पण आपण मस्त पार्टी करूया, बाहेर जाऊया जेवायला. वा, अगदी माझ्या मनातलं बोलला जाणार. नक्कीच पार्टी करूया. आणि हो, पार्टीला आपण आपल्या खास जवळच्या माणसांना बोलवायचं. हो म्हणजे हे बघ. सर, राधिका मॅमला बोलूयात का? अर्थातच. अरे हो, बरी आठवण झाली. आनंद, काल तू राधिका वहिनीला भेटणार होतास, भेटलास का? हो, भेटतो मी त्यांना. आणि त्यांना सांगितलं की आता काय परिस्थिती आणि कसला प्रेशर आहे आपल्यावर. काय म्हणाल्या? नाराज झाल्या असतील ना? अरे नाही नाही, नाराज वगैरे काहीच नाही. अरे राधिका वहिनी आहेत त्या. त्यांनी उलट मला असं सांगितलं की अरे तुमच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही डबल सॅलरी घ्या, तोपर्यंत माझं काय ते मी बघते. माझं काय ते मी बघते म्हणजे? म्हणजे काय ना, शील वर्क डे नाईट आणि एकट्याच सगळं करतील. सर, हा आपला स्वार्थीपणा झाला. श्रेयस, तसं नाहीये. मुळात काय, राधिका वहिनी खूप सोशिक आहेत. त्यांच्याकडून दुसऱ्यांना कोणाला त्रास होईल असं त्या कधीच काही करणार नाही. हा, आता आपली गैरसोय होऊ नये म्हणून त्या असं म्हणाल्या. हो, आणि आपणही त्यांची गैरसोय होऊन द्यायची नाही. म्हणजे आपण तेवढी काळजी नक्कीच घेऊया की त्यांची. करेक्ट. गोज विदाउट सेइंग. रोज एकेकानी त्यांच्या मदतीला जायचं. जेनी, आज तुझा उद्या मी जातो. राईट सर. ब्रिलियंट. लेट्स स्टिक टू इट. नक्की जा. नानाजी, फ्रीज मध्ये ठेवते. हा, ठेव ठेव ठेव. नानाजी, नानीजी कुठे आहेत? अगं पुण्याला गेले. का? अगं ती बहीण आहे ना जिजी, हा, ती तब्येत अचानक बिघडली. सोबतीला जाऊन येते बोलली. हाव का? हं. काय झालं? मला काही बोलल्या नाहीत त्या. अरे कधी बोलणार? रात्री उशिरा फोन आला, सकाळी 5:30च्या बसला सोडलं तिला. म्हणाली राधिकेला फोन करून कळवायला पाहिजे, सारखी कुरकुर करत होती. तू एक काम कर, ताबडतोब तिला फोन कर. हा, तर काळजी करत बसेल. कुरकुर का? अगं, बायका माहेरी जायला मिळालं म्हणून खुश असतात. हिचं काहीतरी वेगळंच आहे. हो, पण आता बहीण आजारी तर जायला लागेलच ना. तिच्यातली आजी तिला जाऊ देत नव्हती. खरंय तुमचं. घरात बाळ येणार आहे कळल्यापासून नानीजीन समिधातलं नातंच बदललं एकदम. हो, खरंच आहे. दोघे एका नव्या नात्यानं जोडल्या गेल्यात. घरात लहान बाळ येणार म्हटल्यावर
काय वेगळंच रूप येतं ना घराला. आणि राणीजींचा उत्साह तर पाहायलाच नको. समिधाला कुठे ठेवून कुठे नको असं झालंय. हो सारखं आपलं तिथं समिजाला हे देऊ नका, समिजाला ते देऊ नका, तिला हे आवडत नाही ते आवडत नाही असं सारखं चाललेलं होतं. म्हणून ती जात नव्हती. पण मी तिला आग्रह केला, तुला जायलाच पाहिजे. जेजीनी कर्तव्यात काही कमी केलेलं नाही तुमच्यासाठी. तुम्ही सुद्धा काही कमी पडू देऊ नका. ठीक काय 2-4 दिवसांचा प्रश्न आहे ग. सविताकडे बघायला काय आपण आहोत तिथे सगळे. हो ना. आणि मी पण आहेच की. नानाजी मी असं करते, मी आधी समिधाला ऑफिसमध्ये सोडते, नंतर माझ्या कामाला निघते. चालेल का? अगं ती आज जाणार नाहीये, थोडी आराम करते आतमध्ये. हो का? का? ठीक आहे सगळं काय थोडस बरं वाटत नाही म्हणाले. तू काय काळजी करू नकोस. पंकज आला की त्याला सांगतो संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन जा. नानाजी अहो या अवस्थेत असं होतच. एवढी काही गरज नाहीये, मी बोलते तिच्याशी. तर तू आहेस म्हणून काळजी नाहीये आम्हाला. आणि मी काय समिधाच्या बाळासाठी सगळेजण तयार आहे तिथे. हो पण राधिके या सगळ्यामध्ये तू तुझ्या कामाकडे दुर्लक्ष करून देऊ नकोस हा. माझी खात्री आहे अगदी संकटाच्या वेळेला तू कुठूनही धावून येशील. तुझ्या कामाला तू पहिलं महत्व दे. हो तर काल आनंद भेटणार होतीस, काय बोलला का? भेटले होते. ते म्हणत होते का त्यांच्या ऑफिसमध्ये पण भरपूर काम आहेत, पण तरी सुद्धा ते वेळ काढणार आहेत आपल्या कामांसाठी. बस 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 असं सगळ्या गोष्टी सुखरूप पार पडू दे. हो बरं, समिधाला भेटते, तिला काय हवं नको ते पाहते. हा अगं भारती सकाळी सगळं आटपून गेलेली आहे, काय काळजी करू नकोस तू. तुझ्या कामाला उशीर करू नकोस. तू संध्याकाळी आलीस की विचार मग तिला. बरं चालेल, संध्याकाळचा स्वयंपाक मीच करते. काय त्याची गरज आहे का पण. नानाजी आता मी सांगितलं ना मी करणार म्हणून, झालं, काही बोलायचं नाही. हं? येऊ? सावकाश आहे ग. हो. स्वतःचा पाय आगीवर असून सुद्धा ही पोरगी इतरांच्या जखमांवर फुंकर घालते. किती आणखी सहन करायचं रे या पोरीने देवा. माझ्या लेकीचं सगळं मार्गी लाव रे देवा. सगळं नीट पार पडते. हा हॅलो सर. बोल गुरुनाथ, हाऊस ऑफ गोइंग ऑन? फॅन्टॅस्टिक सर. गुड. सर तुम्ही आणि मी जसं बोललो होतो त्याप्रमाणे काम अगदी जोरदार चालू आहे, काही काळजी करायची गरजच नाही. दॅट साऊंड नाईस. गुरुनाथ, तू एकदा तुझं टार्गेट पूर्ण केलंस ना, ह्या कंपनीची तुला पार्टनरशिप मिळेल. आय एम वेटिंग फॉर दॅट डे. मी सुद्धा सर. आता ज्या पद्धतीनं काम सुरू आहे ते बघता मला असं वाटतंय की कदाचित वेळेच्या आधीच काम पूर्ण होऊ शकेल. गुड गुड. कीप द फिंगर्स क्रॉस अँड होप फॉर द बेस्ट. आता तू एका जंगी पार्टीची तयारी कर. तुला पार्टनरशिप मिळाली की मला पार्टी हवी. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. नक्की नक्की. बाय. सगळं कसं ऍज पर प्लॅन होत आहे, म्हणजे मला आता टार्गेट अचीव्ह करायला कोणीच थांबवू शकत नाही. राधिका, तुला लवकरच कळेल गुरुनाथ सुभेदार आता कुठल्या पोस्टला गेला. हे तुझे चमचेच सांगतील तुला. मला चॅलेंज केलंस ना तू, आता बघच मी काय करतो. वा वा, सगळ्यात आधी माझ्या बच्च्याला युरोप ट्रिपला घेऊन जाणार आहे. तसं आजच बुकिंग करतो. तसंही मला ब्रेक हवा होता. ऑर्डर घ्या. 2 पावभाजी, 2 बर्गर, 2 पिझ्झा, 2 आईस्क्रीम आणि 2 बस 2 सँडविच आणि 2 कोल्ड ड्रिंक एवढंच आणा. जा. अगं केवढं खायला मागवते? भस्मे झालंय का तुला? मी खूप खुश आहे.
आपल्यामुळे खूप लोकांना उल्लू बनवलं जातंय. अरे गुरु शनाया सकट अजून 4 गिराईक नवीन मिळालीत आपल्याला. ते मात्र खरं. पण काही म्हण, सनाया ना आपल्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, कोंबडी. आणि खरं सांगू, तू माझ्यासाठी खूप लकी आहेस. मग? कारण तू आल्यापासून ना गुरु शनाया असे हातात आहे, माझ्या हातात. आणि आपल्याला तसंच ठेवायचंय. हा हे घे, सँडविच आला घे. येस. आणि माहितीये का, म्हणजे कसं आहे ना, असा ना माझा बँक बॅलन्स पण वाढलाय. हा? म्हणजे आपला घर. तू की नाही शनाया आणि गुरुला ना असंच खेळवत ठेव. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला वाटेल तेवढा पैसा उकळता येईल. म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. डोंट वरी. केडी आणि काय काय ओके ओके ओके. अरे मला माहितीये ती थोडी क्रॅक आहे, म्हणजे थोडी बिंडोक आहे. तिला कळत नाही, वेडी आहे. पण काही झालं ना तरी आपलं एकटे ना, आपल्यावर विश्वास आहे तिचा. मग का उन्हाळा वाढलाय आपल्याला. एसी का लागला? अरे माझं नाव काय घेत होता? मी याला भूक लागली आहे म्हणून तरी खा ना. हो हा का हो. म्हणजे काय झालं ना, मी भूक लागली म्हणून सँडविच मागवलं आणि मला तुझीच आठवण आली. मिसिंग यू यार. हो स्वीट. हे तुम्ही बसा ना. हो बेटा चेअर ले ना. हॅलो भक्ती मिस. हा राधिका ताई, मी काय म्हणते, अथर्वच्या बॅचची ट्रिप चालली आहे, तर ते सांगायला फोन केलाय. हाव का? कधी? वेळ आणि तारीख मी तुम्हाला कळवते. फक्त 2,000 रुपये पर स्टुडंट कॉन्ट्रीब्युशन आहे. 2,000? आणि त्याला ना नवीन स्पोर्ट्स शूज लागतील आणि ट्रिपला लागणारा अजून काही सामान लागेल. तसं मी मुलांना नोटीस मध्ये कळवलंच आहे. फक्त तुम्ही बिझी असाल, कामात असाल, म्हणून म्हटलं आपणच फोन करून कळवावं. बरं केलं, मी बघते. बरं. आणि जर त्याला तुम्ही ट्रिपला पाठवणार असाल तर पैसे पाठवून द्या. ठीक आहे? बरं ठीक आहे. बरं, ठेवू फोन? हो मी बोलते अथर्व सोबत आणि मग कळवते. हा ओके बाय. बाप्पा 2,000 रुपये शिवाय शूजचा खर्च कसं जमवायचं? अथर्व काही ऐकणार नाही, पैसे तर भरायलाच लागतील. तसे थोडे पैसे आहेत माझ्याजवळ, पण काय वेळ आली माझ्यावरती. आज 1,000 रुपयांसाठी सुद्धा मला विचार करायला लागतो. किती हौसेनं हे ताट अथर्वसाठी केलं होतं, पण अथर्व आज तुझ्यासाठीच मला हे विकायला लागतंय. पण काळजी करू नकोस. एक दिवस असा येईल ना का ज्या दिवशी गेलेलं सगळं मी पुन्हा करेन तुझ्यासाठी. तुझी आई तुला काहीही कमी पडू देणार नाही.